चोपड्यात रोटरीचा पदग्रहण सोहळा संपन्न। अध्यक्षपदी संजय बारी, सर सचिव लीना पाटील यांची निवड। रोटरी ही संस्था आपल्या 4 तत्वांना प्रमाण मानून कार्य करते। त्याचवेळी ही तत्वे प्रत्येक रोटेरियनला आत्मपरीक्षणाची संधी देत असतात। रोटरी सदस्याने सदैव हसतमुख राहून आपले सेवा कार्य केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कामावर होतो असे सांगत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे माजी प्रांतपाल रोटे राजीव शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगत रोटरी क्लब ऑफ चोपडा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। त्यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे सहप्रांतपाल रोटे अरविंद सिंह तेथी यांच्यासह रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे, संजय बारी, मानद सचिव लीना पाटील, कोषाध्यक्ष गौरव महाले, सहसचिव चंद्रशेखर साखरे तसेच उपप्रांतपाल ॲडव्होकेट रुपेश पाटील, अतिरिक्त जिल्हा सचिव नितीन अहिरराव, जिल्हा सहसचिव आशिष जयस्वाल, अमळनेर एन्क्लेव चेअरमन विलास एस पाटील हे उपस्थित होते। लक्ष्मीनारायण लॉन्स येथे दिमागदार सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ चोपडाचे नूतन अध्यक्ष संजय बारी यांना मावळते अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी अध्यक्षपदाची कॉलर चार्टर प्रदान केलं, तर लीना पाटील यांना विश्वास दलाल यांनी मानद सचिवपदाची सूत्रे सुपूर्द केली। गौरव महाले व चंद्रशेखर साखरे यांना निखिल सोनवणे व संदीप सूर्यवंशी यांनी अनुक्रमे कोषाध्यक्ष व सहसचिवपदाची जबाबदारी मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द केली। यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती म्हणाले, गरीब श्रीमंत, उच्च पदस्थ, निम्न पदस्थ, स्त्री पुरुष, जात पंथ, लिंग वर्ण असा कुठलाही भेद न करता प्रत्येक जन समान धाग्याने जोडला जाऊन तो मैत्री आणि सेवेचा विचार समाजात पोहोचवतो, ही रोटरीची ब्युटी असल्याचे सांगत चोपडा क्लबच्या कामाचं कौतुक केलं। प्रास्ताविक मावळते अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी करत गत वर्षातील प्रकल्पांचा आढावा सादर केला। महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात स्थापन झालेल्या इंटरॅक्ट क्लबच्या पदाधिकारी विद्यार्थिनींना पिन लावून पदे सोपवण्यात आली। तसेच गरजू विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तकांचे संच भेट देण्यात आले। चोपडा रोटरी क्लबच्या 56व्या पदग्रहण सोहळ्यास तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। जिल्ह्याचे ठिकाण 20 किलोमीटर होते। तिथं त्याला नेल्याशिवाय त्याला काही त्याचे जीवनदान मिळणार नाही। गावात गेलो, उभे राहिले, हायवे जवळ आणि पाया पडायला लागले, गाडी थांबवा, गाडी थांबवा। एकाने ती गाडी थांबवली नाही, तर त्यातील एका माणसाने दगड घेतला आणि गाडीवर टाकला। गाडीवर दगड टाकल्यानंतर गाडी थांबली। थांबल्यानंतर ड्रायव्हर आणि मला बाहेर पडले, दगड थांब आलो। त्यांनी सांगितलं, हा पेशंट अत्यंत सिरियस आहे, त्याला जर दिल्यावर गेलं तर हा जगू शकतो, त्याला जीवनदान देण्यासाठी मी दगड मारला। मालक आणि ड्रायव्हर दोघेही चांगले होते, गाडीच्या त्याला नेलं। दगड मारणं योग्य होतं की नाही ते तुम्ही लक्ष टाका। आजच्या किंवा कालच्या वृत्तपत्रात एक बातमी आली, जिल्ह्यात कुठेतरी अपघात झाला आणि गाड्या जात होत्या, एकही गाडी थांबली नाही। माणुसकी संपत चाललेली आहे का याचा विचार करा। जर 50 लोक 100 लोक हात जोडून सांगतात गाडी थांबवा, एकही गाडी रडलेली थांबत नाही। आपल्या अंतःकरणातली माणुसकी कलावून बघा, अशी आजची ही परिस्थिती। आता 105 वर्षापूर्वी साहेबांनी रोटरी स्थापन केली। एक गरज होती मैत्रीची, भूक होती मैत्रीची, तहान होती मैत्रीची। मैत्रीसाठी रोटरी स्थापन झालेली आहे, त्यानंतर सेवा आहे। मी परवा एका सांगत होतो की इन द एरा ऑफ इंटरनेट वी फील लोनलीनेस। मोठी जग आहे, माणूस सोबत येतो आणि त्याच्यासाठी रोटीची गरज आहे। की माझ्यासोबत मित्र आहेत, माझ्यासोबत मला सांभाळणारे, मला मदत करणारे, मला सहकार्य करणारे लोक आहेत, म्हणून येतो। निरीक्षण केलं तर इकडनं मुंगी जाते, समोरून मुंगी येते, पण एक मुंगी दुसऱ्या मुंगीला भेटल्याच्या पुढे जाते। पब्लिक रिलेशन मुंगी आहे की एक मुंगी जाते, ऊपर से आते बगल मिलने जाते, इतना पब्लिक रिलेशन। अशी एक मुंगी
जात होते समोरून 4 मुंग्या आल्या. त्या मुंग्यानं सांगितलं मग माझा वेळ घेऊ नका आणि का हत्तीला अपघात झालेला आहे, ब्लड डोनेशन द्यायचं.